मुंबईत आलो आणि मुंबईत दादरला सन्मान हॉटेल म्हणून एक हॉटेल आहे शिवाजी मंदिरच्या खाली. तिथला नंबर, लँडलाईन नंबर माझा केअर ऑफ नंबर होता. तेव्हा राहायला जागा नव्हती, मला कोणीही ओळखत नव्हतं मुंबईत. ठाण्याच्या गोडबोले हॉस्पिटल म्हणून एक हॉस्पिटल आहे, सीजी गोडबोले, जे ठाण्याचे सिव्हिल सर्जन होते, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मी काही दिवस सुरुवातीला काम केलं आणि मग मी उमेदवारी करायला लागलो. तेव्हा महानगरशी संबंध आणि तेव्हाच ते पहिलं सायन दैनिक, ते आम्ही शिवाजी मंदिरच्या समोर घेत असू, त्यातलं कोडं सोडवत असू आणि वृत्तपत्रावरच्या त्यांच्या पेपरच्या पहिल्या पानावर, म्हणजे एकच पान असायचं मला वाटतं तेव्हा, मागून कोडं किंवा 2 पानं असतील फार तर, तेवढाच तो पेपर होता. हा, पण त्याच्या पहिल्या पानावर नेहमी काहीतरी तुफान खळबळजनक बातमी असायची. त्यामुळे अनेक वेळा महानगरचं कार्यालय फोडलं गेलं. त्या बातम्या पण यायच्या आमच्या कानापर्यंत. निखिल वागळेजी तेव्हा अतिशय असे परखड म्हणतात तसे पत्रकार होते आणि ते बऱ्याच गोष्टींना अशी वाचा फोडायचे. त्यातले शब्दकोड आणि त्या बातम्या, त्याच्या बरोबरीने नवा काळ रात्री यायचा. तो रात्री 10:30लाच यायचा. म्हणजे दुसऱ्या दिवशीचा पेपर लोकलमध्ये आदल्या दिवशी मिळायचा. आणि अजून एक कुठलं तरी शब्दकोड्यांचं सायन दैनिक होतं, पण ते काही फारसं नव्हतं, पण महानगर तेव्हा खूप पॉप्युलर. असा सगळा या नाशिकशी, महानगरशी संबंध. पत्रकारिता, परखड पत्रकारिता. मला आता व्हिज्युअल माध्यमामध्ये एक दूरदर्शनच्या बातम्या सोडल्या तर सगळ्याच बातम्या पिवळ्या दिसतात. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली माने न्यूज चॅनलला जरूर भेट द्या.